महाराष्ट्र के बीड जिले में मई महीने में हुई भारी बारिश ने किसानों की कमर तोड़ दी है। सबसे ज्यादा नुकसान आष्टी तालुका के फल बागायतदार और सब्जी उत्पादक किसानों को हुआ है। फलों की बागें और प्याज की फसलें आज भी पानी में डूबी हुई है, लेकिन हैरानी की बात यह है कि अब तक प्रशासन की ओर से पंचनामा तक नहीं किया गया है। धामनगांव के किसान राजकुमार चौधरी जैसे कई किसानों की 2-2 एकड़ में लगी केले और संतरे की बागें पूरी तरह बर्बाद हो चुकी है। किसान अब सीधे सवाल कर रहे हैं, जब नुकसान साफ नजर आ रहा है तो क्या सिर्फ मिट्टी के ढेले का पंचनामा ही किया जाएगा? इसी बीच कृषि मंत्री धनंजय कोकाटे के बयान को लेकर भी किसानों में गुस्सा और वे न्यूनतम मदद की मांग कर रहे हैं। मायबाप सरकारला मी एवढीच विनंती करेन, कारण की माझी 2020 मध्ये झाडांची लागवड झालेली आहे या आणि 2020 पासून गेली 5 वर्ष मी अक्षरशः उन्हाळ्यात टँकरने पाणी घालून ही फळबाग जगवली होती आणि त्यानंतर ह्यात आलेल्या अवकाळी पावसाने या फळबागेत 3 दिवस असं गुडघे इतकं पाणी होतं आणि त्या पाण्याने माझ्या झाडाच्या मुळ्या कुजून जवळपास 150 झाडांचं नुकसान झालेलं आहे। तर कधी न भरून निघणारी हानी ही आमच्या वाट्याला आलेली आहे आणि महाराष्ट्र राज्याचे जे कृषी मंत्री आहेत कोकाटे साहेब म्हणतात की आम्ही काय ढेकळाचा पंचनामा करायचा का? तर ढेकळाचा पंचनामा करू नका साहेब, शेतकरी म्हणत पण नाही तुम्ही ढेकळाचा पंचनामा करा, पण अक्षरशः खरोखर जे नुकसान झालेलं आहे, आम्ही जे आता तर हाताच्या फोडाप्रमाणे जपलेली बाग ही आमची वायाला गेलेली आहे, आम्हाला अक्षरशः जेवण जात नाही। तर यासाठी आमचा एवढाच तुम्हाला विनंती राहील की आमचा पंचनामा करून आम्हाला होता होईल तेवढी शासनाची मदत आमच्यापर्यंत पोहोचावी, कारण शेती घडवायला किती कष्ट करावं लागतं, आम्हाला रक्ताचं पाणी करावं लागतं साहेब अक्षरशः। आणि कष्ट जर नाही केलं तर काय होतं, आणि कष्टाशिवाय शेती घडत नाही साहेब। शेती अशी काय कुठं गावात बसून कुठं गाड्या फिरून शेती होत नाही, अक्षरशः आम्हाला अंगातून पूर्ण घाम गाळावा लागतो तेव्हा शेती होती। आम्ही आत्ता कृषी सहाय्यकांशी फोनवर चर्चा केली, त्यांना विनंती केली की आमच्या बागाचा पंचनामा करा, पण त्यांचं असं म्हणणं आलं की राज्य सरकारचे आम्हाला कुठलेही आदेश नाहीत की आम्ही फळबागेचे पंचनामे वगैरे करावे। त्यांनी सांगितलं आम्हाला फक्त कांदा या पिकाचंच आलेलं आहे, तर फक्त कांद्याचं जर आलेलं असेल तर आम्ही या बागेसाठी काय करायचं? आम्ही आता याला न्याय मागायला कुणाकडे जायचं? मायबाप सरकार तुम्हीच आम्हाला कळवा। त्याला असता अधिकाऱ्यांनी जे उत्तर दिले त्या उत्तरात आम्ही समाधानी नाहीत। तर जर समजा 5 वर्षापूर्वी आम्ही फळबाग लावलेली आहे आणि इतकी त्याची संगोपन करून झाडं वाढवले आणि या पावसाने आमचा अक्षरशः जवळपास 2 लाखाहून अधिक रुपयाचं नुकसान झालेलं आहे। आता हे आम्ही जे आमच्याला खड्डा पडलेला आहे संसाराला तो आम्ही भरून कसा काढायचा? यासाठी जर आम्हाला मदत नाही भेटली तर अक्षरशः आमच्यावर आत्महत्या करण्याशिवाय या पलीकडे दुसरी कुठलीही वेळ आलेली नाही, तर आम्हाला शेवटी फाशी घेऊन आत्महत्या करावं लागेल जर आपण जर आमची मागणी मान्य नाही केली तर। मायबाप सरकारला आमची विनंती आहे, आमची या बागाचा पंचनामा करून आम्हाला फुलाची पाकळी काहीतरी मदत जाहीर करण्यापेक्षा डायरेक्ट जमा करावी एवढीच विनंती। माझे नाव संजय भाऊसाहेब लोखंडे, राहणार धामनगाव, तालुका आष्टी, जिल्हा बीड येथील आहे। माझे टोमॅटो एक एकर, त्याला 1 ते 1.5 लाख रुपये खर्च झाला आहे। उन्हाळ्यात सांभाळलं त्याला पोटच्या लेकरावानी आणि अवकाळीने झोडपलंय, आज सडलेत ते सगळं उन्मळून झालाय, बाग पडलाय सगळा। 8-10 दिवस जर पाऊस चालू आहे सारखा आणि त्याची साधी दखल घ्यायला अजून कोणी काल तलाठी भाऊसाहेब आले, पाणी करून गेले, कृषी खात्याचं कोणी फिरकलं नाही अजून, काहीच नाही। आम्ही 2 दिवस संपर्क केला त्यांना, येऊ म्हणले पण अजून कोणी आलेलं नाही त्याच्यामुळे अजून काही पंचनाम्याला कोणी आलेलं नाही, काही नाही, आमची कोणी दखल घेतलेली नाही, काहीच नाही। माझ्याकडे अजून 2.5 एकर डाळिंबाची बाग आहे, त्याच्यात बी 3 दिवस झालं पाणी साचलंय, त्याचं बी तुम्हाला तर उन्हाळ्यात विकत पाणी घेऊन मी त्याला डाळिंबाला टाकलंय, खतं भरलेत, त्याला 1-1.5 लाख रुपये खर्च केलाय, त्याचा उत्पादन खर्च निघन का नाही दोन्ही पिकाचा मला ते प्रश्न पडलाय। आणि याचं कुणी अजून शासन दरबारातून कुणी दखल घ्यायला सुद्धा आलेलं नाही। आणि दुसरी गोष्ट, इथं कर्जमाफीचं शासनानं आश्वासन दिलं, त्याचं बी एक जबाबदार माणसं तुम्ही काही करते पण त्याची कुणी दखल घ्यायला तयार नाही। म्हणजे पीक विमा नाही आम्हाला, कर्जमाफी नाही, मदत नाही शासकीय, कोणतंच काही नाही आम्हाला। आणि नुसतं पोकळ आश्वासनाचा पाऊस चालू आहे नुसता शासनाचा, पण तरी बी आम्हाला काहीतरी याच्यातून मदत मिळावी। कांद्याचं सुद्धा भरपूर प्रमाणात नुकसान झालंय शेतकऱ्याच्या गावातल्या, माझं सुद्धा झालंय कांद्याचं पावसामुळं। 2 एकर कांदा आहे माझ्याकडे, पण याची कसलंही कुणी दखल घ्यायला तयार नाही, काही नाही। कृषी खातं अजून सुद्धा जागा झालेलं नाही की कोणाच्या बांधाव आलेलं नाही की पंचनामा नाही झालेला अजून सगळं हे कागदपत्र एजंट मार्फत चालतंय कृषी खातं आमच्या भागात, सगळं कुणी फिरकत नाही, त्याचं कृषी खात्याचं कुलूप सुद्धा उघडत नाही।
त्याच्यामुळं शासनाने माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी याची दखल घेऊन आमचे पंचनामे करून आम्हाला न्याय मिळून मायबाप सरकार यांनी दोघांनी मिळून मायबाप सरकार आणि जिल्हाधिकारी यांनी आम्हाला न्याय मिळून आम्हाला काहीतरी मदत मिळवून द्यावं, आम्हाला परत शेती करायची उभारी यासाठी काहीतरी मदत झाली म्हणजे आम्ही परत शेती करू शकू. नाही तर आमचं कंबरडं मोडल्यास परत आम्ही उभा राहणार नाही. दयनीय अवस्था झालेली आहे आमची या गारपिटीने, दुष्काळाने. आम्ही सगळ्या झाडातून आम्ही एकदम शेतकरी कोलमाड आहे. तरी मायबाप सरकार आमच्याकडे लक्ष देऊन आम्हाला योग्य ती मदत द्यावा ही नम्र विनंती.